नमस्कार. मी डॉक्टर सुनील बबन पानसरे, राहणार रायते. मित्रांनो, आजकाल शेती तंत्रज्ञानामध्ये आपण नवीन तंत्रज्ञान वापरलं तरच आपल्याला शेती ही परवडू शकते. आणि ह्या तंत्रज्ञानाला आपल्याला जे काही आपल्याला तंत्रज्ञान सांगणारे आहेत, तर तेच पण योग्य वेळी योग्य हे भेटले पाहिजे. साधारण संगमनेर तालुक्यामध्ये आमच्या भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचं शेतकऱ्यांना खूप चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन मिळत असतं. तर ह्या मार्गदर्शनाच्या अनुषंगाने मी ऊस शेतीमध्ये जेव्हा पडलो, तर या ठिकाणी भाऊसाहेब थोरात संगमनेर भाग सहकारी साखर कारखान्याचे ऊस विकास अधिकारी आदरणीय सोनवणे साहेब हे वेळोवेळी फील्डवर येऊन आम्हाला मार्गदर्शन करत असतात. त्याचप्रमाणे फील्डमन अक्षय कोटकर, वरपे साहेब हे पण आहेत. आमचे मित्र विजय देशमुख हे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचे मार्गदर्शन होत असतं. तर अशांचं मार्गदर्शन घेत असताना माझ्या वाचनामध्ये डॉक्टर बाळकृष्ण महादेव जमदग्नी साहेब वनस्पती शास्त्रज्ञ आहेत. त्यांचं एक ऊस संजीवनी नावाचं पुस्तक माझ्या वाचनामध्ये आलं आणि त्या वाचनामधून त्यांनी जी सुपरकेन नर्सरी ही जी डेव्हलप केलेली आहे, तर तिचा प्रयोग आज मी माझ्या वैयक्तिक शेतामध्ये या तालुक्यामध्ये मी राबवण्याचा प्रयत्न केला. तर या सर्व कारखान्याच्या अधिकाऱ्यांचं पण याच्यामध्ये मी मार्गदर्शन घेतलं. तर ही सुपरकेन नर्सरी हे करत असताना मला साधारणपणे गेल्या वर्षी 10 महिन्यापूर्वी आमच्या कारखान्याने फाउंडेशनचं बेनं VSIचं फाउंडेशन बेनं त्यांनी पुरवलं. त्याचं मी 10 गुंठ्यामध्ये लागवड केली आणि आज 10 गुंठ्यामध्ये त्याची लागवड करून त्यातले चांगले चांगले ऊस हे एक डोळा पद्धतीने त्याचे काप केले. त्यानंतर इथं एक हौद बनवला असा शेतामध्ये. ह्या हौदामध्ये साधारणपणे एक 10 फूट लांब, 6 ते 7 फूट रुंद आणि 1.5 फूट खोलीचा हौद बनवला. त्याच्यावरती कागद आथरला आणि त्यामध्ये साधारण निम्मा हौद हा मी पाण्याने भरला आणि त्या पाण्यामध्ये भरल्यावरती त्याच्यामध्ये मी 750 ml क्लोरोपायरीफॉस टाकलं, 750 ml कार्बेंडाझिम टाकलं आणि 5 किलो चुन्याची निवळी ही त्यामध्ये टाकली आणि असे एक डोळा पद्धतीने या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो की हे अशा पद्धतीचं एक डोळ्याचं जे बेणं आहे, तर हे एक डोळ्या पद्धतीचं बेणं त्याच्यामध्ये मी एक 24 ते 25 तास हे त्याच्यामध्ये भिजत ठेवलं आणि ते भिजत ठेवल्यावरती ते काढलं आणि काढल्यावरती इथं गादी वाफा बनवला. त्याच्यामध्ये आपल्या खताच्या ज्या गोण्या आहेत, जुन्या पाण्या गोण्या, त्या खाली आथरल्या. त्याच्यावरती 2 इंचाची माती टाकली आणि माती टाकल्यावरती ते व्यवस्थित बियाणं त्याच्यामध्ये मांडून घेतले आणि मांडल्यावरती आता ते काम चालू आहे. आता ते झाल्यावरती आम्ही त्याच्यावरती एक जैविक फवारा, ॲसिटोबॅक्टर नावाचा जैविक फवारा मारणार आहे. कारखान्याकडून मला 10 गुंठे फाउंडेशनचं बेणं जरी मिळालं तरी सुद्धा मी पूर्ण याच्यामधून साधारणपणे एक 50 मुळ्या फक्त तोडून आणल्या. साधारण 50 मुळ्यांमधून मी खालचे 3 कांडे आणि वाड्याकडचे 2 कांडे हे मी घरी चाऱ्यासाठी वापरले आणि मधला जो सशक्त डोळा आहे तो डोळा या ठिकाणी मी त्याच्यावरती बेणे प्रक्रिया करून या ठिकाणी लावलेला आहे आणि जैविक फवारा मारून मग अशा पद्धतीचे रोपं उगवतील तेव्हा आम्ही त्याची योग्य पद्धतीने लागणीला ते डायरेक्ट रोपं ऊस पद्धतीने लावणार आहे. मित्रांनो, खरं सांगायचं म्हणजे ऊस विकास अधिकारी आणि जे शास्त्रज्ञ लोक सांगतात यांच्या पद्धतीचं आपण हे तंत्रज्ञान वापरल्याने बाहेर जे बेणं आपण नर्सरीमध्ये बघतो तर ते साधारण 2.5 रुपये पद्धतीचं बेणं आपल्याला मिळतं. ते पण बेणं आपल्याला कसं आहे, कुठून आणलेलं याची काही ठाव ठिकाणा नसतो. परंतु कारखान्याने जे आपल्याला फाउंडेशनचं बेणं दिलं त्या बेण्यामधून हे जे सशक्त ऊस तयार होतात तर याचा खर्च हा एकरी फक्त 6,000 हे पडतं आणि एका रोप हे फक्त 70-75 पैसे इतकं स्वस्त मिळतं आणि शिवाय स्वतःच्या नजरेखाली स्वतः केलेलं कणखर बियाणं वापरून आपण जर ऊस लावला तर निश्चितच त्या ऊसाच्या टनेजमध्ये आपल्याला फायदा होईल आणि याचा शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला चांगला मिळेल या उद्देशाने हे प्रयोग आम्ही केलेला आहे. तर मित्रांनो, ही जी सुपरकेन नर्सरी आपण जी तयार करतो याच्यामध्ये आपल्याला फायदेशीर उपक्रम आहे की आपण जेव्हा टिपरी लागवड करतो तर त्या टिपरी लागवडीपेक्षा हे 70-75 पैशाचं मिळालेलं रोप आपण एक ठराविक अंतराने लावलं तर 6,000 मध्ये आपल्याला 1 एकर क्षेत्राची लागवड होते आणि त्याच्यामध्ये जे ऊसाचं कुटुंब नियोजन आहे हे पण चांगल्या पद्धतीने राखलं जातं आणि त्यानंतर आपल्याला पूर्णपणे शेतीचा ऊस जाईपर्यंत त्याच्या सर्व खत नियोजन वगैरे ह्या गोष्टी संपूर्णपणे केल्या तर तो ऊस नंतरचा चांगला होतो
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यांनी जे पद्धतीने या उपक्रमामध्ये आम्हाला मदत केली, तर हा सुपरकेन नर्सरी आपण जर केली तर याच्यामध्ये कारखाना 3,000 रुपये एकरी अनुदान हा शेतकऱ्याला देतो. म्हणजे तो पण एक आपला नफ्यामध्ये वाढ होतो. आणि अशा पद्धतीचं सुपरकेन नर्सरीमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी भाग घ्यावा आणि घरच्या घरी साधारणपणे 1 एकरासाठी 1 गुंठा फक्त बेण्याची तोड होते आणि या पद्धतीने भाग घ्यावा आणि आपला ऊस शेतीमध्ये जास्तीत जास्त नफा कसा मिळेल या पद्धतीने प्रयत्न करावा अशी मी नम्र विनंती करतो, आवाहन करतो.